चला तर मग माझ्या मनात येणारा पहिला विचार मी तुमच्यासोबत शेअर करते, जो की आज घराघरातला प्रश्न आहे, जो की माझ्या मनात खूप दिवसांपासून चाललेला आहे आणि आता सध्या सिच्युएशन पण तशी चालली आहे. तर मी हा विचार एक मुलगी म्हणून, मेनली एका गरीब बापाची मुलगी म्हणून तुमच्या सगळ्यांसमोर मांडते. तर तुम्हाला यावर काय वाटतं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आजकाल असा विषय झाला आहे की मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नाही आहे. तर ते काय सिच्युएशन आहे ती प्रत्येकाला माहिती. तर मुलाकडचे लोक काय विचार करत आहेत की मुलगी कशी असली तरी चालेल, काळी असली तरी चालेल, तिला काम येत नसलं तरीही चालेल, ती गरीब बापाची असली तरी चालेल, इवन सगळं आम्ही करून न्यायला तयार आहे, तुम्ही फक्त आम्हाला तुमची मुलगी द्या. आणि त्याच ठिकाणी त्या मुलीला जर तो मुलगा आवडलेला नसेल तर सोपं आहे, ते लोक नाही म्हणून सांगतात की नाही बाबा आम्हाला तुमच्या घरचं काही पटलं नाही आहे किंवा मुलगा पटला नसेल, घरी त्यांच्या काही प्रॉब्लेम असेल तर ते त्या लोकांना माहीत असेल, म्हणून ते लोक बोलतात की नाही आम्हाला आमची मुलगी चांगल्या घरी द्यायची आहे. म्हणजे मुलगा चांगला जॉबला असला पाहिजे, घरी देखील जमीन वगैरे सगळं काही असलं पाहिजे, बंगला असला पाहिजे, जेणेकरून की मुलीला सासरी जाऊन काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. तर त्यावर त्या मुलाकडच्या लोकांचं रिॲक्शन काय असतं हे मी तुम्हाला सांगते. तर त्या मुलाच्या घरचे लोक काय म्हणतात की पाहायला गेलं तर बापाच्या घरी राहायला देखील जागा नाही आहे, घर तसंच पडकं पुडकंच आहे, किंवा बापाला 1-2 टाईमचं खायलासुद्धा मिळत नाही आहे, आणि या मुलीची नोकरी बघा आमच्यासारख्या लोकांना माना करते, नाही बोलते, आमच्यासारखं स्थळ तिला कुठे मिळणार नाही, किंवा असं होईल किंवा तसं होईल. हे तुम्हा लोकांना माहितीच असेल की ते विचार काय करतात. तर मला यावर बोलायचं आहे की लग्न करायचं किंवा नाही करायचं तो त्या मुलीचा विषय. भलेही त्या मुलीचा बाप गरीब असला, त्यांचं घर पडकं असलं, कसंही असलं, काही असलं, जाऊ द्या, तिने आत्तापर्यंत आयुष्य तिथे काढले, मग तिचा पुढचा विचार काय असणार आहे की मला बाबा पुढे जाऊन लाईफमध्ये एक चांगलं घर पाहिजे किंवा सगळ्या सुखसुविधा पाहिजे, जे मला इथं नाही मिळालं माझ्या बापाकडे ते मला माझ्या नवऱ्याकडे जाऊन मला मिळालं पाहिजे. आता मी माझ्या बापाची इथे राहून आजपर्यंत खूप सारं काम केलं, खूप कष्ट केले, किंवा काही गोष्टी तिला पाहिजे असेल त्या मिळाल्या नाही, तर तिच्या मनात असंच असेल ना की पुढे जाऊन मला काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे, मला हवं ते सगळं मिळालं पाहिजे, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे. मग हा विचार ती मुलगी करते तर ती कुठे कमी पडते? सांगा बरं, कुठे कमी पडते? काय चुकी आहे तिची? तिने जन्म जर गरीब बापाच्या घरी घेतला तर तिने पूर्ण आयुष्य आपलं गरिबीतच काढायचं का? म्हणजे तिचा बाप गरीब आहे, तिने गरिबीत दिवस काढले, म्हणजे तिने लग्न देखील गरीब मुलासोबतच करायचं का? बघा काय पडतं आहे तुम्हाला. तर मला काय म्हणायचं आहे, त्या मुलाला नाही करायचं लग्न, ठीक आहे, नाही करायचं तर नाही करायचं आहे ना. तुम्ही का त्यांच्या परिस्थितीवर जात आहे की बापाची परिस्थिती अशी आहे, ती तशी आहे, तिला कसला एवढा माज आहे, एवढी घरी गरिबी आहे तरी. तर तिचं पर्सनल चॉईस नाही ती लग्न करायचं किंवा नाही करायचं, तुम्ही फोर्स तर नाही करू शकत. आणि जर तुम्हाला लग्न करायचंच असेल तर तुमच्यामध्ये काय दोष आहे तो बघा आणि तो पहिले क्लिअर करा, आणि मग तुम्ही तिथं लग्नाला मुलगी मागायला जाऊ शकता. इथं गरीब आणि श्रीमंताचा प्रश्नच नाही, विषय मुलीच्या लाईफचा आहे, जो की तिला डिसिजन घ्यायचा पूर्ण अधिकार आहे. तिला जर घरी शेती हवी असेल, जमीन हवी असेल, किंवा चांगला बंगला हवा असेल, किंवा मुलाची नोकरी देखील तिला चांगली पाहिजे असेल, तर ती तिचा फ्युचरचाच विचार करते ना, काय चुकीचं करते? कारण ती बाहेरून सासरी आल्यावर सगळं काम तिलाच करायचं आहे, त्यामुळे तिला काही प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून चॉईस ही तिचीच असली पाहिजे ना. तुम्ही का फुकटचं बोलताय? आणि हो, दुसरीकडे असं देखील होतं. आता ह्या ठिकाणी कसं लग्न जमलं नाही आहे, तर काही ठिकाणी काय होतं, लग्न जुळून देखील जातं. ते मुलाकडचे लोक गरीब बापाची मुलगी काय करायला तयार होतात आणि लग्न करून घेऊन देखील जातात. सगळं तेच करून देतात, काही लग्न आम्ही करून देणार, जेवण वगैरे आम्ही सगळं, फक्त तुम्ही मुलगी द्या. मुलीकडचे फक्त मुलगी देतात, ते करून देतात, सगळं काही करतात. आणि काही दिवस गेले तर नंतर काय, प्रत्येक गोष्टीवर त्या मुलीला टोमणे मारतात. तुझ्या घरच्यांनी दिलं तरी काय, तुझ्या घरच्यांनी केलं तरी काय, तुला करून देखील आम्हीच आणले. म्हणजे हे मुलाकडचे जे लोक आहेत ना ते दोन्हीकडून वाजवतात. का? कारण गरीब बापाची मुलगी आहे म्हणून, बाप गरीब आहे म्हणून. काय करू शकतो तो, काय नाही करू शकत. ती मुलगी सासरी गेल्यानंतर प्रत्येक गोष्टीत त्या मुलाला जाणून देणार, तुझ्या बापाने काही दिलं नाही, लग्नामध्ये काही केलं नाही. इवन ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या महाराष्ट्रात खूप चालतात की मुलीकडून खूप काही मुलाला दिलं जातं. इवन मुलाच्या घरच्यांकडे लग्न असलं तर मुलीच्या बापाला मुलीला आणि जावायला कपडे वगैरे घ्यायला लागतात, किंवा आई अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मुलीच्या बापाला मुलीसाठी कराव्या लागतात. जे मुलाकडचे म्हटले होते की सगळं आम्ही करून नेऊ, आम्हाला गरीब बापाची असली तरी चालेल, फक्त आम्हाला मुलगी द्या, तेच लोक आता काय उलटून बोलताय, तुझ्या बापाने दिलं काय, तुझा बाप करतो काय, काय तुमच्या विचारांना करणार आहे? मला तर स्पष्ट असं सांगायचं आहे मुलाकडच्या लोकांना,
जर तुम्हाला गरीब बापाची मुलगी पुढे जाऊन सांभाळायची नसेल किंवा तिला अशा टोमणे टचके मारायचेच असतील तर हात जोडून विनंती करते तिला त्या गरीब बापाच्या घरीच राहू द्या. काही गरज नाही तुमच्या महालात नेऊन तिला अशा टोमणे मारायची. तिथे गरिबीत जरी असले ना तिथे सुखाचे 2 घास खाते. तुमच्या महालात जाऊन सगळ्या सुखसुविधा असून देखील तिच्या चेहऱ्यावर हसून नाही राहणार रे. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या लेवलच्या मुली शोधा किंवा किंवा जर मुलगी मिळत नसेल ना त्या मुलीच्या लेवल इतकं तुमच्या मुलाला बनवा, म्हणजे सगळं काही जुळून येईल. पण हात जोडून विनंती, गरीब बापावर काही कमेंट नाही.